मी संतोष ललवानी, पुणे रिव्हर रिवायवल सेक्रेटरी आहे सर. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण इथे जमलो आहे नद्यांच्या हक्कांसंबंधीच्या घोषणापत्र आणि राईट्स ऑफ रिव्हर्स नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी. माझ्याबरोबर आहेत शैलजाताई देशपांडे, या जीवित नदी द लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापिका संचालक आहेत. गेली 10-12 वर्ष नदी आणि नदी संबंधीच्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं प्रचंड काम आहे. त्याच्यातलं मुख्यतः नदीतलं प्रदूषण आणि नदीचं रिस्टोरेशन इकोलॉजिकल वे, नॅचरल वेनी कसं करावं काय यासंबंधी त्यांचं बऱ्यापैकी काम आहे. माझ्याबरोबर आहेत अनुजा बांधी, या राम नदी या नदीवर काम करतात. माझ्याबरोबर आहेत पलीकडे अर्जुन मेदलकर, हे आळंदीला इंद्रायणी नदीवर काम करतात. त्यांचं नमामी इंद्रायणी फाउंडेशन ही संस्था आहे. राजीव कौसा सर आहेत, हे पवना नदीवर काम करतात. त्यांची जलदिंडी प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे. सुनीती ताई आहेत, त्या नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुवमेंटच्या कन्व्हेनर आहेत. त्यांचंही ओव्हरऑल सामाजिक आणि या सगळ्या गोष्टींमधलं बरंचसं काम नदी आणि त्या संबंधित बाकी गोष्टींवरचंही काम आहे. आणि मेधाताई पाटकर, या बेसिकली नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुवमेंट्सच्या नॅशनल कन्व्हेनर, फाउंडर आणि नॅशनल कन्व्हेनर आहेत. कमिशन ऑन डॅम्स याच्या त्या कमिशनर, वन ऑफ द कमिशनर होत्या. अर्थातच नर्मदा बचाव आंदोलन आणि त्याचं त्या मुवमेंटच्या फाउंडर आणि त्याच्यातलं सगळं पूर्णपणे काम त्यांचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर मी आता शैलजाताई देशपांडेंना विनंती करतो की त्यांनी आजचं जे पर्पज आहे आजच्या या पत्रकार परिषदेची त्याच्या बाबतीत सांगा. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे सांगितलं की आम्ही जरी आता पुण्यातल्या नद्यांचा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो असू तरी सुद्धा आज जगभरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये आपल्या नद्यांच्या प्रदूषणाने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची परिसीमा गाठली गेलेली आहे. आणि ही जेव्हा आपण परिसीमा गाठली जाते हे म्हणतो तेव्हा नदींच्या हक्कांची जाणीव सगळ्यात महत्त्वाची होते. मी अगदी 2 मिनिटात आपल्याला 2 प्रसंग मागच्या आठवड्यात जे पुण्यात घडले त्याबद्दल सांगते की मुळा नदी जिथे हिंजवडीपासून शहरात येते तिथल्या एका ब्लू रिज नावाच्या अतिशय प्राईम सोसायटीमध्ये फिल्टरमध्ये ब्लडवर्म्स नावाच्या आळ्या आढळल्या. आणि त्याच 2-3 दिवसाच्या अंतरामध्ये खराडी म्हणजे जिथून नदी साधारणपणे पुणे शहरातून बाहेर पडते तिथे डासांच्या प्रजातींचे एक झुंडच्या झुंड म्हणजे 2 मजली भिंती नदीच्या किनाऱ्यावर आढळल्या. अर्थातच ते डासांची पैदास कोट्यांनी काही क्षणात होत होती. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला कळलं की आता जर प्रदूषण आम्ही पुण्यामधलं रोज बघतोय, आपल्या भारतामध्ये तुमच्या मुंबईमध्ये आज काय अवस्था आहे नद्यांची आणि ह्याची जबाबदारी कोण? नद्यांचे हक्क, जिम्मेदारी किसकी, हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या इथे आलेलो आहे. मेधाताईंसारख्या व्यक्ती आपल्याला मिळालेल्या आहेत. 10 वर्ष काम करताना आम्ही जास्त फोकस सोल्युशनवर देतोय. शासन आणि प्रशासनाला वारंवार यावर पर्याय काय, फक्त विरोधासाठी विरोध न करता वेगवेगळ्या ज्या पुण्या शहरामध्ये किंवा सगळ्याच शहरांमध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट सारखे विषय येत आहेत. नद्यांचं पाणी अडवलं जातं आहे. अविरल आणि निर्मलता नदीची पूर्णपणे जायला लागली. आपण पर्यावरण बदलला ऑलरेडी आपल्या घरामध्ये घुसलेला आहे पर्यावरण बदल. अशा वेळेस आपल्या पाण्याची सुरक्षितता, पुरापासून आपल्याला ताकद कुठून मिळणार आहे जर आपण नद्यांना व्यवस्थित ठेवलं नाही तर. आणि पर्यावरण बदल, हीट आयलंड इफेक्ट, टेम्परेचर इन्क्रीज हे इतके विविध विषय आहेत की ह्या सगळ्याला नद्या हे एक उत्तर असू शकतं. आणि ह्याबद्दल म्हणून आम्ही इथं आता आलो आहे. मी अनुजाताईंना विनंती करतो की त्यांनी राम नदीच्या त्याच्या कामाबद्दल थोडक्यात सांगा. राम नदी तो वैसे 19 किलोमीटर की है, 20 किलोमीटर से भी छोटी है,
लेकिन अगर आप देखो तो उसका किसी लिस्ट में भी नाम नहीं आता, क्योंकि अब वो उसको नदी से नाला और नाला से गायब बनाने का एक वो चल रहा है। सो एक्सप्लॉयटेशन, एनक्रोचमेंट, सब कुछ और पोल्यूशन, तीनों चीज़ें उसमें भरी हुई है। जब हम वहाँ पे जाते हैं काम करने के लिए तो सब लेबर कैंप का जो जो वेस्ट, ह्यूमन वेस्ट रहता है वहाँ पर है। आसपास के चिकन शॉप वाले वहाँ पे फेंक देते हैं। तो इतना सारा कुछ है, लेकिन एडमिनिस्ट्रेशन जो है उसको भी करना चाहिए। सिर्फ हम लोग एज वॉलंटियर्स या एज नदी के प्रहरी कुछ ज़्यादा नहीं कर सकेंगे। तो वो अवेयरनेस हम फैलाते हैं स्कूल के बच्चों में, कॉलेज के बच्चों में कि देखो नदी हमारी माँ है। जब हम ये कहते हैं तो माँ की मदद करना चाहिए जब माँ बीमार है, और इस वक्त भारत की हर नदी बीमार है। सो उसे ब्यूटिफिकेशन या ब्यूटी पार्लर की ज़रूरत नहीं है, इस वक्त उसे आईसीयू की ज़रूरत है। और अगर कैंसर हुआ है माँ को तो उसको डेंटिस्ट के पास मत ले जाइए, उसे कैंसर स्पेशलिस्ट के पास ले जाइए। लेकिन आजकल जिस तरीके से बैंडेड सॉल्यूशंस आ रहे हैं बहुत सारे सो कॉल्ड एक्सपर्ट्स की तरफ से, वो सिर्फ ऐसे ही है कि आप ये कर दो, टेम्पररी ये कर दो, लेकिन जब तक हमने रूट से सोल्यूशन नहीं निकाला तब तक हम किसी नदी को बचा नहीं सकेंगे। सो आप सब मीडिया वाले हैं, आप सबसे यही रिक्वेस्ट है कि आप लोग ये जो इम्पोर्टेंट लाइफलाइन है हमारी, पानी के बिना कुछ नहीं होगा, और हम सबको पता है कि जो थर्ड वर्ल्ड वॉर होगा वो भी पानी के लिए होगा। तो इतनी इम्पोर्टेंट और इतनी क्रिटिकल ये एक प्रॉब्लम है, उसको प्लीज़ समझिए और समझाइए लोगों को। आप लोग की तरफ से ये जाना बहुत ज़रूरी है, सही मैसेज। थैंक यू। इंद्रायणी नदी ही देहू आळंदी हे आपले जे तीर्थक्षेत्र आहे तिकडनं वाहते, आणि त्याच आळंदीमध्ये अर्जुनजी इंद्रायणी नदीवर बऱ्यापैकी काम करतात। मधून यापूर्वी जी पवित्र इंद्रायणी नदी वाहत होती, या नदीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील MIDC आणि विविध कंपन्यांच्या थेट सांडपाणी सोडलं जातं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे। अनेक ठिकाणी जलपर्णीची समस्या निर्माण झालेली आहे आणि प्रदूषित पाणी येत असल्यामुळे नदीला पांढरा फेस मोठ्या प्रमाणात येत असतो। गेली 2-2.5 वर्षापासून इंद्रायणी नदी 100% प्रदूषित झालेली आहे आणि नदीवरती काम करणारे आम्ही सर्व युवक तरुण समाजामध्ये, कंपन्यांमध्ये, लोकांमध्ये जनजागृती करतोय। त्यासाठी आम्ही इंद्रायणी नदीची आरती देखील सुरू केली आहे अवेअरनेस दूर करण्यासाठी, आणि इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आम्ही राबवतोय। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन यांना वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की इंद्रायणी नदी पूर्वी जशी पवित्र होती, निर्मल होती, त्याचप्रमाणे तिचं प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून प्रस्तावही देण्यात आलेला आहे। शासनाला लोकाश्रय आणि राजाश्रय जर मिळाला तर तीर्थक्षेत्र इंद्रायणी दिवाळीमधून होणारी निश्चित प्रदूषण मुक्त होईल, आणि ही आशा आम्ही बाळगतो आणि आपण सर्वांनी यासाठी आम्हाला सगळ्यांनी नमस्कार पत्रकार मित्रांनो, गेली 12 वर्षापासून आम्ही पवना जलदिंडीवरती काम करतो आहे। ज्यावेळेला पवना जलदिंडीच्या आम्ही उगमापासून त्या संगमापर्यंत आम्ही प्रवास करतो आणि बोटीने आणि नदीतून प्रवास करतो। याचा उद्देश एकच की लोकांना नदीत माहिती व्हावी, नदीच्या समस्या कळाव्यात, यासाठी हा सगळा प्रयत्न असतो। हे जर करताना जसं सगळ्यांनी म्हटलं की आम्ही नुसतं प्रदूषण होतं आहे आणि त्याच्यावरती कोणाकडे बोट दाखवायचं असं काम न करता काही आम्ही उपाययोजना पण चालू केलेल्या आहे। त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा आग्रह धरला त्यावेळेला की नदी ज्या वेळेला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करतो त्यावेळेला नदीची विभागणी केली जाते। वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स असतात, जिल्हा परिषद असो किंवा PMRD असो, नंतर तुमचं पोल्युशन बोर्ड असो किंवा MIDC असो, या वेगवेगळ्या विभागणी केली जाते आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवतं की ही नदी पोल्युशन हे करतात। तर आमचा आग्रह असा झाला की सगळ्यांनी एकत्र यावं आणि याच्यावरती सोल्युशन काढावं। या निमित्ताने मिटिंग पण तशा चालू झालेल्या आहेत आणि आम्ही या संदर्भामध्ये एक सोल्युशन पण आम्ही राजकारणा रिव्हर पोलीस नावाची संकल्पना पण आम्ही राबवलेली आहे। काही कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने प्रत्येक महिन्याला नदीचं आम्ही प्रदूषण चेक करतो आणि ते डिक्लेअर करतो। मागच्या महिन्यापासूनच या सगळ्या गोष्टी चालू आहेत। 6 महिन्यापासून आम्ही हे करतोय। हे झाल्यानंतर आम्ही 6 महिन्यानंतर एक ॲव्हरेज रिडिंग काढून त्याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करू आणि त्याच्यावरती मग ETP, HTP किंवा पद्धतीने किंवा अन्य काही सोल्युशन काढायचा पण प्रयत्न करू। अशा पद्धतीने पण काम चालू आहे। धन्यवाद। सर्वांना जिंदाबाद। मी सुनीती सुलभ रघुनाथ, जन आंदोलनाचा राष्ट्रीय सल्लागार।
जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय हा एकूणच अनेक मुद्द्यांवर काम करतो, पण आज आपण हा जो नद्यांचा प्रश्न घेऊन इथे उपस्थित आहात, आपण सगळे आहोत, तर खास करून आपल्याला हे दिसतं आहे की नद्या संपल्या तर आपण संपणार. खऱ्या अर्थाने जीवन ज्याला म्हणतात पाण्याला, तर ते संपवून टाकलं तर आपण शिल्लक राहणार नाही. हे कळतं आहे पण वळत नाही. आणि विशेषतः पॉलिसी मेकर्सना त्याच्याशी काही घेणं नाही आहे असं एकूण दिसतं आहे. आणि त्याच्याचसाठी सगळे लोक हे इथे संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय देशभर म्हणजे ते हिमालयातल्या नद्यांपासून तर खाली पेरियारपर्यंत किंवा नर्मदेपासून पश्चिमेतल्या नर्मदेपासून तर उत्तरेतल्या कोसीपर्यंत अनेक नद्यांवर काम करतो आहेत. आणि नद्यांच्या जगण्याचा संघर्ष आम्ही करतो आहोत, कारण नद्या जगल्या तरच समाज जगेल. आणि हे गेली म्हणजे नर्मदेच्या तर मेधाताई इथे आहेत, गेली 38 वर्ष नर्मदेवरचा संघर्ष चाललेला आहे. आणि त्यातून ज्या काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्यात म्हणजे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुकड्या तुकड्यांनी नदीकडे नाही बघून चालणार आहे, तर ते एक संबंध इकोसिस्टीम आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत असं समजून जर तिचा एकूण विकासाकडे तिच्या पाहिलं तरच नद्या आणि आपण जगणार आहोत. पण सौंदर्यीकरणाच्या नावाने, डेव्हलपमेंटच्या नावाने नद्यांच्या जे आता खिलवाड सगळा खेळ चाललेला आहे नद्यांच्या अस्तित्वाशी, त्या संदर्भात आज इथे हे सगळे आम्ही बोलायला इथे आपल्यापाशी आहोत, उभे इथे उपस्थित आहोत. आणि विशेषतः आत्ता म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलंच की खास करून पुणे जिल्ह्यातल्या आम्ही मंडळी आहोत, वेगवेगळ्या नद्यांच्या संदर्भात काम करणारे हे सगळे लोक आहेत. आणि भीमा नदी खोरं असा एक जर आपण त्याचा एक छोटा भाग पाहिला तर नदी खोरं हे एकक मानून विचार व्हायला हवा नद्यांचा. असं जर म्हटलं तर हा भीमा नदीच्याशी संबंधित भीमा नदी खोऱ्यातली ह्या सगळ्या नद्याचे लोक आहेत असं आपण इथे करूया. आणि ह्यातून म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे शहराच्या नदीच्या सौंदर्यीकरणाचा विषय असताना आम्हाला असं जाणवतं की प्रदूषणापासून तर सगळे म्हणजे नदीचे सगळे जलस्रोत सुद्धा नष्ट होण्यापर्यंत असे जे परिणाम आम्हाला सगळ्यांना जाणवत आहेत, त्यावर ह्या सर्व मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर न्यायालयापर्यंत अशा आणि अर्थातच सरकारपर्यंत हा सगळा प्रश्न धसाला लावायसाठी नेलेला आहे. आणि त्यामुळे हा सगळा एकूण विकासाच्या संदर्भातला मुद्दा असल्यामुळे नर्मदा बचाव आंदोलन किंवा जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या सगळ्या प्रक्रियेच्या सोबत आहे. आम्ही याचं समर्थन करतो. आणि हा एकूण सगळ्या नद्यांच्या जीवनाशी निगडीत असा व्यापक प्रश्न असल्यामुळे ही आम्ही याच्या सोबत आहोत. आणि म्हणूनच आज मेधाताई इथे उपस्थित आहेत.